कापणं असा एक खेळ झालेला आहे. आता याचा पुढचा निर्णय सन्माननीय नेतेगण काय घेतील त्याच्यावर अवलंबून राहील. शेवटी आम्हाला एकनाथ शिंदे साहेब जे आदेश देतील त्या पद्धतीने आमची पुढी राजकीय जिल्ह्यामध्ये कसं करायचं, काय करायचं, पक्ष कसा कोणत्या पद्धतीने युतीचा, कोणी धर्म पाळायचा, कोणी नाही पाळायचा, हे सर्व आता पुढचे वरिष्ठ नेते. त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही लोक संपर्कात होते, नंतर तुम्ही उभाठासोबत जाऊन सत्ता स्थापन करणार होते. एक लक्षात घ्या, उभाटासोबत तर पहिले ते गेले. हे असं त्याच्याबद्दल पूर्ण माहिती दिली तर तुम्ही माहिती काढू शकतात कोण कोणाच्या. मी तर लास्टमध्ये आता या 2 दिवसामध्ये माझ्याकडे घरामध्ये दुःख होतं म्हणून मी या प्रक्रियेमध्ये नव्हतो. परंतु विलास बापू होते, आमचे ऑब्झर्व्हर होते आणि विशेषतः एकनाथ शिंदे साहेबांच्या पूर्ण तंतोतंत माहिती घेऊन चर्चा घेऊन मध्यस्थिती करण्यासाठी त्यांनी यांना ठेवलं होतं. आमच्या शिवसेनेतर्फे उदय सामंत साहेब आणि त्यांच्यातर्फे चव्हाण साहेब. पण जवळपास की तुम्ही दोघे उद्धव ठाकरे आणि तुम्ही एकत्र यायला तयार झालेला होता, एकमेकांचे सदस्य एकमेकांसोबत होते कधी? आता तुमच्या आता मधल्या काळामध्ये उद्धव ठाकरे गटाचे सदस्यांनाही तुम्हीच सांभाळत होता, मात्र त्यांना सांभाळायचा जो विषय आहे ऑलरेडी भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ लोकांनी त्यांना सांभाळण्याचा 100% प्रयत्न केला. 5 जणांना मुंबईला घेऊन पण गेले आणि ते रिटर्न सुद्धा आले. 6 जणांना रिटर्न सुद्धा आलेले आहेत आणि त्यांच्याची आर्थिक व्यवहाराशी पण त्यांची बोलणी झालेली होती. तर आम्ही हा प्रयत्न केला नाही, त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि ते जेव्हा त्यांच्या लक्षात आले की हा प्रयत्न आपला अपुरा पडतोय त्यावेळी त्यांनी तो प्रयत्न सोडलेला आहे. पण आताही त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे गटाचे लोक आहेत जे बहुमताचा आकडा ते दाखवत आहेत तिथे. नाही बघा, ते एक लक्षात घ्या, प्रश्न तुम्हीच विचारू लागले की ते आमच्यासोबत, तुम्हीच विचारू लागले की ते त्यांच्यासोबत, तर मग आता निश्चित आहे काय तुमच्यासोबत येणार होते, त्यांनी पळवले असं म्हटलं जातं. हे बा आमच्यासोबत येणार होते, आता यायला कोणी आमच्यासोबत आला आम्ही नाही म्हणू शकतो कोणताही राजकारणी. पहिला प्रश्न आहे. परंतु आम्ही या स्ट्रॅटेजीमध्ये आमचा पक्ष, आमचे नेते, आमचे सर्व लोक विश्वासावर राहिले आणि हे विश्वासघात आहे. मी इतकंच बोलणार, ते जिल्हा लेवलच्या नेत्यांनी केलं का अजून कोण याच्यामध्ये समाविष्ट आहे हे मला माहीत नाही. पण मी जे गेल्या 3 दिवसापासून मी याच्यामध्ये आहे, माझ्याकडे घरामध्ये दुःख होतं म्हणून मी राजकारणामध्ये याच्यामध्ये इंटरफिरन्स नाही केला मी. आणि 3 दिवसापासून मी आहे, तर कोणी फोन करतो एकमेकाला, एका पहिल्यांदा होऊ लागलं का? राजकारणामध्ये प्रत्येक माणूस एक दुसऱ्याला फोन करतोय, बोलत असेल तर ती काही बोलणं प्रत्येकाला. आता उभाटा म्हणजे कसं आहे की त्यांनी सांगितलं की आम्ही कोणालाच पाठिंबा देणार नाही, त्यांची स्ट्रॅटेजी पहिली. तुम्ही ऐकलेच नव्हतं की नाही? ऐका ना, पहिले सुरुवातीचं शेवटी निवडणूक तर सुरुवातीपासून तुम्ही बोलू लागले ना. पहिले त्यांनी काय सांगितलं, आम्ही कोणालाही सपोर्ट करणार नाही. तर मग आणि या बातमीसह बुलेटिनमध्ये आम्ही इथेच थांबतो आहोत. ब्रेक नंतर पुढचे अपडेट्स प्रज्ञासोबत. पाहत रहा ABP.